तर सगळ्यात प्रथम तुम्हाला नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. तर नमस्कार सगळ्यांना आणि शुभ दुपार सगळ्यांना. आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. माझं नाव आहे प्रीती सरवणकर. तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर हिंदू धर्मामध्ये सर्प म्हणजेच नाग हे देवतेच्या स्वरूपात पूजले जातात. तर नाग हे भगवान शिव आणि भगवान विष्णू ह्या दोन्ही देवतांना अत्यंत प्रिय आहे. तर भगवान शंकराच्या गळ्यातील वासुकी नाग, तर भगवान श्री विष्णू शेष नागावरती विसावतात. त्यामुळे सर्पांना दिव्य स्थान प्राप्त झालेले आहे. श्रावण हा महिना शिवपूजेसाठी महत्त्वाचा मानला जातो आणि नागपंचमीला सर्पांची पूजा भगवान शिव आणि भगवान विष्णू या दोघांच्याही कृपाशीर्वादास पात्र होता येते. या दिवशी स्त्रिया आपल्या भावासाठी उपवास करतात. नागदेवताने सत्तेश्वर नागदेवतेची भक्त तिच्या भावाचे रक्षण करण्याचे वचन दिले होते. तसेच यमुना नदीतील काळ्या नागाचा पराभव करून भगवान श्रीकृष्ण नदीच्या वर आले. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. तेव्हापासून नागपंचमी हा सण साजरा केला जाऊ लागला. आपण बनवणार आहोत मोहितो. तर चला आपण पाहूया. करणार आहे की इन्ग्रेडियंट काय लागणार आहे. तर आपल्याला लागणार आहे शुगर, 1 कप वॉटर, अजून एक ग्लास, अजून एक मिंट, अजून लेमनेटा, तुम्ही स्प्राईट पण घेऊ शकता, आणि एक लेमन. तर पहिला आपण घेणार आहे शुगर आणि या वॉटरमध्ये टाकणार आहे. आपल्याला 1 कप शुगर घ्यायचा आहे, 2 कप, आणि आता आपल्याला ह्याचं सिरप बनवायचं आहे. आपल्याला 3 कप साखर लागणार आहे. तर आता माझी आई मला हे लिंबू कापून द्याय. तर आपण कधीच कापायचं नसतं. कोण आपल्याकडे अडल्ट असेल तर त्यालाच कापायला सांगायचं असतं. आणि आपल्याला त्याच्यामधल्या सीड्स काढायच्या आहेत. तर आपण याचे पोटपाक करून घेतले. आता आपल्याला ह्या तेलात टाकायचं आणि आता आपल्याला ह्याच्यात मीठ घ्यायचं आहे. आधी आपल्याला मीठला वॉश करून घ्यायचं आहे.
तर हे बघा आपण ह्याच्यात मीठ टाकलेले आहे. आता आपल्याला ह्याच्यात हे करायचं, कुटायचं. तर आता आपल्याला ह्याच्यात जे आपण शुगर वॉटर बनवलेलं ते टाकायचं आहे. आपल्याला एकदम जरासं टाकायचं आणि मग आपल्याला त्यानंतर हे जे आपण आता कुटलेलं ते टाकायचं. तर चमचा चमचाने कुठे तर आता आपण त्याच्यामध्ये लेमन याचा टाकणार आहे. तर तुम्ही बघू शकता. आता ह्याच्यात आपल्याला आईस क्यूब टाकायचे आहेत. नंतर टाक. नाही टाक. तर तुम्ही बघू शकता आपलं रिफ्रेशिंग मोजिटो तयार झालेला आहे. तर तुम्हाला आमचं मोहितो कसं वाटलं तुम्ही कमेंट करून सांगा. तर आता मी मोहितोला टेस्ट करून दाखवेन. तर आता मी हे टेस्ट करतोय. एकदम मस्त झालं. तर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही पण करा आणि जर लहान मुलांनी करत असाल तर तुमच्या मम्मीला घेऊन करा, कारण की ह्याच्यामध्ये लिंबू कापण्याचं पण आहे. तर स्वतःहून सुरी घेऊन ट्राय करू नका. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बाय. बाय.